आणि आताची मोठी बातमी, कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। आज हायकोर्टात पुन्हा एकदा यावर सुनावणी झालेली आहे। हायकोर्टानं मुंबई पालिकेला आता निर्देश दिलेत। कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम आहे। महालक्ष्मी रेसकोर्सवर कबूतरांना जागा द्या असं काही वकिलांचं मत आहे। कबूतरखान्यावरील बंदी कायम आहे। सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता कबूतरांना खाद्य देऊ असं सरकारनं म्हटलं। सकाळी 6 ते 8 या वेळेत अटी शर्तींसह खाद्य देण्यास पालिका तयार आहे। स्वच्छतेची जबाबदारी कबूतरांना खाद्य देणाऱ्यांची असेल। कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असं देखील कोर्टानं पालिकेला सांगितलं। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असं देखील कोर्टानं पालिकेला निर्देश दिले आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, कोर्टानं नेमकं काय काय म्हटलंय? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की आज पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये जे आहे ते कबूतर खाण्यासंदर्भात जे आहे ते या ठिकाणी सुनावणी पार पडली आणि तुर्तास कबूतरखान्यांवर जी बंदी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे आणि कोर्टानं जो मागचा जो निर्णय होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे। तिथे मुंबई महानगरपालिकेचं असं देखील म्हणणं होतं की काहींनी जी मागणी केली होती की काही वेळ जो आहे तो या ठिकाणी कबूतरांना खाद्य टाकण्याची काही परवानगी द्यावी, त्या संदर्भात संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत आम्हाला परवानगी द्यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेनं जे आहे ते कोर्टाकडे विचारणा केली होती, परंतु याला देखील अजूनपर्यंत कोर्टानं परवानगी दिलेली नाही। त्याच्यामुळे आपण पाहतोय की जो कोर्टानं अगोदर निर्णय दिला होता तो निर्णय कायम ठेवलेला आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की अनेक आंदोलनं होत आहेत। कायमस्वरूपी जो आहे तो हा कबूतरखाने बंद व्हावेत, खाद्य कोणी टाकू नये, टाकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वारंवार जी आहे ते अनेकांकडून होत होती, परंतु तो निर्णय जो आहे तो अद्याप तरी कोर्टाने कायम ठेवलेला आहे। अनेक वेळा जे आहे ते सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर अनेकांनी जे आहे ते या ठिकाणी डॉक्टरांची समिती जी आहे ती समिती देखील नेमण्यात आली होती आणि त्या समितीचा देखील अहवाल घेण्यात येईल असं देखील कोर्टानं सांगितलं होतं। त्यानुसार पूर्ण अहवाल जो आहे तो कोर्टानं त्यांच्याकडून घेतलेला आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जो अहवाल घेतलेला आहे त्यानुसारच कोर्टाने संपूर्ण निर्णय जे आहेत ते संपूर्ण निर्णय दिले असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। परंतु ज्या पद्धतीने याच्या एक वेळा मागणी होत होती की 6 ते 8 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 2 तास कबूतरांना खाद्य टाकण्याची परवानगी आम्हाला देण्यात यावी असं एकंदरीत म्हणणं जे आहे ते मुंबई महानगरपालिकेचं होतं, परंतु ती देखील परवानगी जी आहे ती परवानगी देण्यात आलेली नाही। कारण की अनेकांची अशी देखील मागणी होती की विविध जी मैदानं आहेत, जी आजूबाजूची मैदानं आहेत त्या मैदानांमध्ये म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स असेल किंवा गोरेगावचं मैदान असेल अशा ठिकाणी देखील आम्हाला खाद्य टाकण्याची परवानगी देण्यात यावी असं देखील त्यांचं म्हणणं होतं, परंतु अशी कोणतीही परवानगी जी आहे ती उच्च न्यायालयाने दिलेली नाही। याच्या अगोदर जेव्हा जुलै महिन्यामध्ये उच्च न्यायालयाने जी नक्कीच निवृत्ती, कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम ठेवण्यात आलेली आहे। कोर्टानं हा निर्णय दिलाय। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। हायकोर्टानं मुंबई पालिकेला हे निर्देश दिले आहेत। महालक्ष्मी रेसकोर्सवर कबूतरांना जागा द्या असं काही वकिलांचं मत आहे, तर कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असंही कोर्टानं म्हटलं। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। हायकोर्टाचे मुंबई पालिकेला हे निर्देश आहेत। महालक्ष्मी रेसकोर्सवर कबूतरांना जागा द्या, काही वकिलांचं हे मत आहे। सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता कबूतरांना खाद्य देऊ असं सरकारनं म्हटलं। तर सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये अटी शर्तींसह खाद्य देण्यास पालिका तयार आहे। स्वच्छतेची जबाबदारी कबूतरांना खाद्य देणाऱ्यांची असेल असं देखील पालिकेनं म्हटलंय। तुमच्या मनाऐवजी लोकांच्या मागणीचा विचार करा असं कोर्टानं म्हटलेलं आहे।